झुमऱ्या इथं झाकट पाडत वाटते बा तू. चालत नाही का ते कुठं जाणे लागणार आपल्याला. 3 साडेतीन होऊन राहिले का. चाल बरं ते मारते आला बोलावले. चाल लवकर चाल. 3 वाजतापासून जाऊन काय करतो तिथं. जाऊ ना संध्याकाळी 4-5 वाजता जायचं. नाही ना 4-5 वाजता अजून वारं धुणार जर सुटलं का नाही अजून कॅन्सल व्हायचं ते. मग काय तर फालतू टाइमपास नको करू तू. तिकडे ते कुठार जर ओलं झालं ना मारते चालतही नाही मग येतही नाही बरं ते. म्हणून म्हणलं चाल चटकन जाऊ. फालतू आपल्याला जाणं आहे ना. असते व्हायचं नाही का. हो सटकन निघाल पुरण मग. नाही तर फालतू जर पाणी आलं तर जाऊ दे बा. कुठार खराब झालं कॅन्सल निघायचं. हो जाऊ दे फालतू पार्टी हो करत सरच उगाचं. आलोच मी. चला ट्रॅक्टर घेऊन आलो झाडाखाली. ये लवकर फटकन ट्रॅक्टर घेऊन तिथं. हो लाईनी पाटील ते मारते ते सौदा करून राहिले तर. ट्रिपचा काय किती रुपये भाडं घेते तर. ये लवकर. अरे काय झुंबर भो राजा. जरा सांगा ना तुमच्या मालकाले. लाईनी पाटी राजा काही 2,500 रुपये मध्ये ट्रॉलीचे. दुगोरे होऊन आता हे आणायचं कुठार. काय पुरण मला ते कुठार आणायला तरी पुरते ते. काही आपलं राजा काही सांग ना आपलं. सांगा ना जरा असं का पैसाच करता म्हणा बा. 4-5 एकराची वाई होत होती मग अजून. हे जर आता ट्रॉली नेली नसती तर फालतू बोलून राहिला. 500-700 तेवढ्या डिझेल तर निघते का. सुधरा जरा काढा ना ते घबाळ पचवले तुम्ही इतकाले. जरा काढा ना बाहेर. येऊ द्या ना वरे काही. दिसू द्या ना काही खर्च करा ना लेको. अरे काय तुम्ही राजा घबाळ कुठं घबाळ आहे हो. विचारा बरं. आता झुंबर भाऊ होते सगळे त्यातच होते का नाही. मग तांबं निघालं ना ते. मामा लुटरेल इकाले पाठवलं तर पूर्ण लेखाचं म्हणलं तांबं पितं होतं ते. मग पूर्ण लेखाचं आमचं हे झालं ना. नाही तर इथं असतो का आम्ही. मग पूर्ण येशीत हिंडलो असतो कुठे बी. बद्रीनाथ इकडे तिकडे बिलकुल लेखाचं टेन्शन नाही. कोण राहिलं असतं वावरात नाही बोलून राहिले. नाही मला नका सांगू मारते तुम्ही. ते लाऱ्याची बुडी फनफन करे त्या दिवशी म्हणून तुम्ही जरासं नाटकं करून राहिले. नाही तर तुम्ही पैसे केले त्याचे सोन्याचे. मग तांबं पिते नका सांगू मला. तुम्ही जरासं दडपून ठेवला आहे ते मी सांगतो ना. अरे काय पाटील राजा खत भरायला काय आलो असतो म्हणलं मी. माझ्या ट्रॅक्टर असतं म्हणलं अर्जुन. एकदम बिलकुल असं मोठं ट्रॅक्टर घेऊन असा हत्यासारखा मस्त घेऊन लागायचं वावरत असतं म्हणलं मी. मग तुम्हाला काय वाटलं. मग आणि आता झुंबर भाऊ तुमच्या कामाला काय येऊन राहिले असतं. मग अरे तांबा सापडला ना बाबा आमचा आम्हाला माहीत. आम्हीच तर कोमात जायला. राहू द्या ना बाबा. कुचू बरोबर काढून राहिले तुम्ही पैसे. सगळं समजते मला. मग तिनं कायच्या भरोशावर आणले तर आता घरावरचे फिरले ते. मग अबे 100% मला काय समजत नाही का. चेहरा सांगते चेहरा. कोणत्या माणसाचा खिसा गरम आहे कोणत्या माणसाचा खाली आहे. मग बरोबर चेहऱ्यावरच व्यक्ती माणूस. ग्लोचे ते ग्लो पैसा आला की. मग नाही तर पाय ना कसा दिसते माणूस झाबाळ्यासारखा. पैसे नसू दे फक्त. तुम्ही त्याला काय चेहऱ्यावर ग्लो दिसून राहिले तुमच्या. मग 100% सांगतो. हो माल आहेच तुमच्या पैसे. पण जाऊ द्या आपल्या काय करावं लागते किती काय असला तुमच्यावर मला काय घेणार. हरामाचा माल लेको. जाऊ द्या बा. घेऊन जाते ट्रॅक्टर. फक्त म्हणलं 2,000 कमीत कमी देतो मला आता. जा आता काही जा लागते तर. चला झुंबर भाऊ येतो म्हणलं मी घरून. आता तुम्ही ते ट्रॅक्टर घेऊन या. ट्रॉली जोडून आपले चालले जा. फक्त जरासं कमी भरता म्हणलं. लय काही भरती भरू नका ते. पलटी झालं तर फालतू नसतं काम काढसाल. अरे इतकं काय भरतो. इतकं आहेच कुठं तिथं. जेवढं आहे तेवढं 2 ट्रॅक्टर आहे ना. टेन्शन नका घेऊ तुम्ही. जा आता. आम्ही निघतो आता. ठीक आहे नाही सांगा लागते तुम्हाला. दुनिया भराची भरा. हाय फुकटाचं कुठारचं. येईल का पैसे दिले मारते ना. चालेल तुम्ही पाहिलं काय म्हणते लाईन पट्टी हायच म्हणते खबर तुमच्या अजूनही द्यायले म्हणजे आपल्यावर डाऊटच आहे. म्हणून शिवलाल भाऊन आपले समजा माय बाबा याचे बाबा भानूचे जे सांगून राहिले ते खोट्या गोष्टी नाही ना. जरा असं निवत खा म्हणते. तुम्ही आपलं दोघं जण जिथं नाही तिथं आपल्या कोणत्याही गोष्टी चालू असते तुमच्या. जराशी माणुसकीत राहा जरा. नाही तर सगळेजण पैदल होईन रस्त्यावर आणसान तुम्ही. काय मारते का कुठं आम्ही आता पैसे काढले तरी का त्याचा विषय तरी घेतला का काही आपलं. मुकाट्यानं सांग ना बा. धीरे धीरे पट्टीनं. फक्त 10 टीनं आणले म्या. हो ते जरा आता म्हणलं पावसा येऊ लागला बा. तेवढं फेरणं आवश्यक होते म्हणून. पण तरी आबीत नाही. तुम्ही दोघं 9 जणांचा आमचा गेम करसान. 11 जण पुरे रस्त्यावर येऊ आपण. मग काय तर बसले फालतू आपले ते विषय काढणार. हे आणतो ते आणतो सांगातच नाही. कोणाला काय करायला लागते तुम्ही काही आणलं तरी. मग त्या लोकांना काय सुखदुःख असते. त्याला काही फायदा होते का बा ते पाहिजे ते. फालतू सोयरे तोडते नाही तोडते पैसे असले की. काहीच नाही म्हणा बा. बजेटच नाही म्हणा. झाडच करायचे खिशे आपले. मग काय तर मा बुडा सांगते का खोटं नाही ना. नको एखाद्या पुरेल माणसासारख्या गोष्टी सांगतो वाढते तू. आम्हाला काय समजत नाही का. तेवढं समजते आम्हाला. आम्ही नसतो सांगत कोणाले. मग आता इथं कामाला आलो असतो का मी ट्रॅक्टरवर काही का आपलं. जाऊ द्या आता ते विषय बाजू ठेवा. आपल्याला कुठाराचं काय करायचं. किती वाजता निघता बघ. काय थांबातच नाही ना आता. बस आता तुम्ही ट्रॉली जोडान चालला. आमचं ट्रॅक्टर तर रस्त्यावर आहे तिथं. मग काय तर पटकन बसले की निघाले सरळ. तळवं गिळवं घेतले सगळे धाना गिना सगळं घेतलं म्या. काही अडचण नाही. फक्त आता तुम्ही घरी एखादा फोन मारून द्या आम्ही चाललो म्हणून. नाही तर मग ते वाट पाहत बसती ना. मुक्कामी राहता म्हणता ना. मग आता मुक्कामी राहतं कसं. आता ते वावर डागरा लागते होते द्यायचं. कुठारा भरा लागते. आम्ही आता ट्रॅक्टर चालवतो. तुम्ही कुठारा भरा. हो पण मी काय म्हणतो एक माझ्या काकाला फोन लावून द्या तुम्ही. हो आता संकेतच्या बाबाला एक फोन लावा. म्हणा डिझेल गिजेल आणून ठेवलं का म्हणा. कसं मा बुडा म्हणून डिझेल मागतो म्हणे. नाही तर सगळंच काढते मग मावशाच माहीत नाही तुम्हाला. तर एक फोन लावा तुम्ही. म्हणा डिझेल गिजेल आणून ठेवलं का म्हणा. निघू का म्हणा आम्ही. बरं ठीक आहे ना मी लावतो ना मग फोन. आणि ते विचारतो त्याला. हो जेवणाची व्यवस्था आहे ती म्हणजे मग कसं आपलं नाही निश्चिंत राहतो. थांबा आता एक फोन लावते मग. तेच म्हणलं एक लावून द्या. नाही तर त्याचं काय घडीत काय नाही तर इकूनही टाकलं असेल तिकडे कुठार तर माहीत नाही व्हायचं. हो लावा फोन लावा म्हणा. आहे का म्हणा काय कुठार गिटार इकलं तर नाही ना म्हणा बा. लावा फोन लावा. हो आता काय करावं नाही का. म्हणजे आता या कुटारातले बी शेंगा तोडून आता सर्व जमा करू राहिले ते. अरे राहू द्या ना आता किती जमा करसान शेंगा. झालं ना नेलं ना आता जाऊ द्या ना कुटारात तेवढं खाऊ द्या ढोराले.
पहा ना किती सर्व ठेवलं बायानं. हा हो, एका एका झाडाले 5-5 6-6 शेंगा ठेवल्या का. मग आता हे पहा 5 किलो जमा केले आम्ही दोघांनी तोडू तोडू. मग जे निघाला तेवढेच बाबा, तेवढेच पैसे कामी येते ना. हो पैशाला पाणी टिनच आहे ना, किती काय केलं तर मग काय जाऊ तिकडे, काही टेन्शन नाही. चला पाणी गिनी पिऊ आता. बैल बांधतो मी तिकडे. हॅलो हा काय बोल रे बा काशीनाथ, काय म्हणता, कसं काय येऊ राहिले का मग? हा किती वाजता येता? चला ना निघालो ना आम्ही. ఇంకా आता बस आता ट्रॅक्टर काढले की निघायचं आहे. 4:30-5 पर्यंत पोहोचतो आम्ही लसलं. हा पण तुमचं म्हणलं ते डिझेल आणून ठेवलं का म्हणते, मारते म्हणते. हो ते वावर नागरता म्हणतात ते. काय आता डिझेलचं? अरे आता तर मी शेंगा टाकून आलो घरी, राहिले सोडल्या. आता वावरात आलो आणि आता डबल पाठवू टाका मला. हा इच्छे कामं जरासं इच्छा उचल वाचल करतो म्हणजे नागरतील सोबत जाते. हा कुठं कुठं कवट्या म्हणतात, काही काळ्या कुड्या पडेल आहे. नाही ना पहिले ते डिझेल आणा ना, मग नागरटी राहून जाईल ना. हो माहित नाही का ते मारते, आता तुम्हाला माहित नाही. बरोबर आहे नाही का? हो म्हणजे डिझेल आणि बिन बाकी बी हो सगळं आणून होऊन जाते. अरे हो 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 डिझेल आणाच लागेल नाही का? बरं ठीक आहे, ते तर महत्वाचं आहे. त्याशिवाय मग कसं काय वावर नागरता येणार आहे? बरं मी जातो, मी डबकी घेऊन काही वाढणार नाही. हो तुम्ही निघा फक्त. आणि बाकी संध्याकाळी मग जेवणाचं कसं काय? मुक्कामी हा का तुमच्या? मुक्काम हा का म्हणलं? दादा सगळं सांगितलं नाही मुक्कामी येऊ राहिलं म्हणून. हो बहुतेक कोणी असेल तिथं नाही का? हो म्हणून अरे मुक्कामी नाही तर का आता का रातच्यान पाठवतो आम्हाला राजा. बेसन पोळी खाऊ घाला बा, पण म्हणलं रातभर तिथे झोपू द्या आम्हाला. हो रातच्यानं आता कुटार भरू काही आम्ही, ते नागरटी करू काही, नेऊ काही. हा सकाळी निघतो आम्ही उद्या. आज रातच्यानं तुमच्या इथंच राहतो तिथं वावरात नाही. हो का इतकं कामी करायचं म्हणजे का एवढी सोय नाही का आमची बेसन पोळ्यावर कामाला? हा करतो ना, भाजी गिजी करतो तुम्हाला. एवढं तुम्ही आता वावर नागरून देतो म्हणता. हो काही वाटत नाही. हो मस्त भाजी गिजी करू, मस्त आपलं भाकरी गिकरी गरम गरम जेवटायचे मग. पोयास म्हणून लागलं नाही का? हो बेसन पोयास करावं. अरे नाही नाही हे बा काही फंदाळ्यात पडू नका, ते मसाला वाटघाट करणं हे ते फालतू संकेत चाईल तर. हा त्यापेक्षा आपलं हो बस साधं भाधं बेसन आपलं वर लगेच आहे तिकडे. हा हो 2-2 भाकरी आपल्या मोकळ्या. हो तशी येता का तुम्ही आपल्या इथं? हो जो काय ऐकून राहिलं ते. हो या तुम्ही, पाय तुम्ही काय करायचं. हो आणतो मी डिझेल आणतो, सगळंच आणतो. हो काही विषय नाही. हो हो ते सगळं घेऊन या मग. हो ठीक आहे ठेवतो मग. बाबा मुक्काम येतात का? हो का, काय म्हणतात म्हणलं, काय रामपूरचे लोक मुक्काम येऊन राहिले का ते कुठार भराले? तर मग आता काय करते ते, दिवसभर कामं करून आता आपल्यासाठी येऊन तर राहिले ते. हो नाही तर काय येते ते. हो आता फक्त म्हणलं संध्याकाळी हो आता किती 4-5 जण आहेत ते. हो तेवढ्याच्या भाकरी टाकतो, मसाला वाटघाट करतो मी, बाकी सामान घेऊन येतो मग. हा डिझेल आणला लागते ना. हो आता ते माटी म्हणते डिझेल घेऊन या बा. हा पण आता डिझेलचे पैसे त्याने दिले असते यावेळेस, तर काय बिघडत होतं एवढं मोठं कुठार देऊ राहिलं तरी बी. पण आता एक तर आता जेवणाचं ते काय भाजी बनवता का मग? हा हो ते आणला गं. काय करतो खाऊ पिऊ घालाच लागते यायले, नाही तर कामच करत नाही ते. मग काय असं वरवर कसे नागरून देईन चालले जाईल पाहिजे. हा हो त्याला काय खाऊ पिऊ घातलं काही एक नंबर काम करते ते. हो काही वांधा नाही. हो घेऊन ये तुम्ही. तर म्हणलं आता घरी जाऊ आपण गाडीत बसून. हो माझं पैसे देऊन दे 1000-2000 रुपये. हो आता डिझेल लागते मला वाटते 2000. 1000 खंड रुपये इतर देतो मग बाकीचा खर्च. हो 2000 रुपये डिझेल लागते का? हा 2 एक आले बाप्पा, मग काय पुरलं हो? ते तर एवढ्यात तर मग आपल्याला दुसरं ट्रॅक्टर भेटलं असतं भाड्या निघचं. ते येत नाही ना बाबा, लोक पैसे देऊन येत नाही. मग आता किती धामधूम चालू आहे सध्या. मग हो आता हे कसे करून राहिले रात्री मग काय आपलं भाव. हा हो जाऊ दे 3000 रुपये गेले चालते. हो सगळं ओके होऊन जाते मग. काय कसे ते आंब्याचे पैसे होते हो, कसे जमा करून इकू इकू त्या संख्यानं सगळ्या गावात आंबे येते. हा आता 3000 रुपये येईल द्या. बरं पाहिजे म्हणलं लवकर शेंगा इकून ते वापस दिले माय मला. आणि म्हणलं आता तुम्ही काय आणायला असेल तर फालतू दारून गिरून हे ते याच्या नांदी लागत नाही म्हणलं. हा कशी सुटली आता तो. आता काय दारू, आता दारू कोण पिऊ राहिलं? 6 महिने झाले बा ठेम नाही बा. हा हो ना सुटली ना, मग आता सुटली ना. हा काही आपलं हो मी नाही आणत ते, फक्त आपलं ते नॉनव्हेज आणलं लागं आणि बाकीचं काही निंबू अद्रक समार फमार आणाच लागते ना. हो ठीक आहे मग चला घराकडे चला. मला मारते झालं मनासारखं. हो डिझेल आणतो म्हणते आता. हो तेवढी नागरटी करून द्या आणि कुठार घेऊन जा. हो पण काय म्हणलं का मारते बिजायला का मतलब आहे तू? हा हो आता डिझेलचे पैसे काही घ्यायची गरज होती? हा तेवढं द्यायला असतं नागरून, तर काय बिघडलं असतं एवढं मोठं कुठार आणून राहिलं आपण तर. तसं नाही ना काशीनाथ भाऊ, फुकटाच्या सवय लागते दा. मग आता मागं बी मी किती खेप नागराला जात जाऊ हे ते करायला. हां रुपये दे नाही ना. मग आता कसं आहे बुडामध्ये ते काही खोटं नाही. हो एक तर आता त्याची आजचीच नाही ना, खयची हनहनच आहे ना संख्येच्या बुड्याची. मग काय आता दारू गिरूत पैसे कमावते. हा दारूसाठी कुठचे पैसे सापडते येईल. मग हा दारू सोडा, पण नाही दारू तर लागतेच त्या येईल. हां मग याले त्याला मानाचं नसं करायचं. हां आता बी सांगतो ना बियाणे सोय नसेल द्यायची. मग काय सांगा आता. असं नव्हे आता भैमुख घाला त्याले. मग भैमुख आता झाल्यावर इकून बियाणे सोयला लागत का त्याची? अरे काय तुम्हाला माहिती विचारा ना भाण्याले. हा का रे भाण्या, हो, तुझ्या बाबाचे पैसे ते व्याजाने नेले ते कोण दिले? ते बरं होऊन दिले बा त्याची जवळ. हो काय 1 लाख रुपये ते व्याज आणि बाकी सगळं त्याने दिलं मग ते. विचार ना मग. असं आहे ना, लागन तेवढं कर्ज आहे त्याच्या अंगावर. हो आता सांगतो दलालाचे पैसे अंगावर आणलेले असून त्यानं. हो आता हे शेंगा इकालनी तर काटून द्यायच्या वक्ती जीवावर येते त्याच्या. मग दलालाच्या लपून शेंगा इकन ते मी सांगतो ना. मग असे असे ढंगळे असल्यावर कोण देणार आहे पैसे? हां आता माबुड्याला बी म्हणून पाहिजे ते. हो मग आता हे शेंगा इकले की लोकांची देणे घेणे सरत नाही, बियाणं काय ना नाव. तसं नाही ना मारत्या, एखाद्या वक्ती माणूस अडचणीत येते, नाही होत फेडल्या जात नाही व्याजाचे पैसे, व्याज व्याज देऊन टाकते, मुद्दल तशीच राहते. मग काय तर हो, आलं पीक की दिलं त्याच्या बोकांडीवर निरा व्याजातच जाते ना. मग शेती का व्याजाच्या भरोश्यावर जमते का पैसा? पण आता नसते इलाज, एखाद्या वक्ती माणूस येते घाण मंडाई. ते पिकते पिकते सगळं पिकते. शेती का पिकत नाही का? पण तुम्हाला करा नाही लागन का ते? 4 पैसे खर्च करा लागन तर 10 पैसे वसूल होईल. हां खतच नाही त्या वावराले, किती दिवसाचं खत नाही द्यायच्या वावराले काही. हा टालीभर आणि काय पिकणार आहे वावर द्यायचं? हां दुनियाभराचं ते तण होते आणि काय होते ते निंता घाण. मग असं आहे ते शेती कशी कसा लागते ना. मग दारूत नाही राहायला जमणार आहे का? हां टंग दारू प्यायची आणि झोपायचं वावरात नाही, काय पिकणार आहे ते? हां कंबर कंबर गवत आणि आपली टोंगाय टोंगाय पराठी आणि काय पीक होणार आहे?
पैशावाल्याच्या गोष्टी आहे हो भारती, तुझ्याजवळ पैसा आहे हो, थोडी सुस्ती गोष्टी तेवढ्या आता आमच्याजवळ आहे म्हणा. हा पण हे बा सांगतो ना, तसं काही नसते हो. 4 मध्ये खत आणायला मले सांगतो ना, हो खरंच सांगतो, व्याजानं म्हणजे पैसे नाही भेटले तुम्ही घाट ठेवलं तुम्ही हिच्या अंगावरचं मंगळसूत्र. आता होणारच आहे ते, शेवटी गुरुभाऊ आहे का नाही तुम्ही बी माझ्या काकाची. मग काय तर पहिले तुमचा का नाद माहित नाही आम्हाला, सणान दारू पित जाण राजा. हा इथे येऊन सुधारले तुम्ही हो, ते शांताराम भाऊ यायचे जरा संपर्कात आले हो आमच्यासारख्या. हो, म्हणून तुम्ही आता जाग्यावर राहा, नाही तर तुम्ही दोघं का धरणीत होते का पहिले, माहित नाही का मला. हा हो, सगळा दांगडो तुमचा. असं असं हो राहिलो येतं जाऊ डाले हो दोघं जर काही आपलं काही नाही का मारते ढोबरे तू काही शिल्लक डोबा बोलतो बा. हा हो जाऊ दे तिकडे फालतू डोक्सर खात जाऊ. असं आहे तसं आहे, आता जीवार आहे तुमच्या. मग घटस्फोटावर काम आलं होतं तुमचं, काय सांगून राहिले तुम्ही. आता घटस्फोटावर दारू आलतं का, अबे दारू नाही ना, ते बा फुटीचं तिचं फटे नाही बरोबर, तुम्ही नाही काय एकाची दोन लावता. हो जाऊ तिकडे जाऊ दे हो फालतू, आम्ही आता दारू पिताही नसतो हो, आम्हाला सांगू नको. हा हो चला आता लवकर काढा ट्रॅक्टर काढा चला आता. सोडली न गिळली कायची सोडली, पैसे नसले की बरोबर सुटते आणि पैसे आले की सुरू होऊन जाते, टाईट होते. मग सगळं माहिती आहे मला दारूवाल्याचं काय असते काय नाही. तर मला नका शिकू तुम्ही. तिथे आता चाललो पार्टीला तर पाहिजे म्हणलं तुम्ही बी जराशे. हा जराशे पैसे आले तर जरा आणसान अंगात नाही तर. अंगात आता अंगात काय लावलं, आम्ही काय दरबार चाललो तिथं काय आलं का मारते तू एकाच दोन लावले का. हा फालतू तुझं हुशार समजते मी तू. हुशार आहे नसतं आहे तसं आहे, काय तर हुशार आहे हो ना. प्लेटभर भाजी खाणं नाही लेकाचं. हा प्लेटभर भाजी खाता का तुम्ही. हा फक्त बस हा इकून येता तिकून येता. हा मारली 100 मिली 200 मिली हा झाले लेकाचे. हा जेवाचंही सुचत नाही. हा भाकर कोकडे पाहते आणि भाजी कोकडे पाहते, कायच्यात हात घालती हो ना. बसले आपले भाज्या सांडवणं सारा दांगडो करणं. हा माहित नाही का मला तुमचे तालं हो ना फालतूची. हा आज झाले नाही पाहिजे तसे सांगून राहिलो मी फालतू. आता हो चला आता चालता काय हो, चला बसा ट्रॅक्टरात चला घराकडे. काही म्हणाले का 1.5 फूट आहे मारते पण आपल्याला शिकू राहिला रे कशा हो ना, काय 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 गजात पडत जाऊ आपल्याला का काही आपलं लावतले का. हो, चला रे बा कर भारी ट्रॅक्टर सुरू कर चाल तिकडे हो, या मारते नादी लागायला नाही बरं चला. काय कोणी आता नवीनच आता पुन्हा इथं नवाळा दिसते माणूस बोलले. अरे काय झुंबर भाऊ चला ना, का करा सुरू करा ट्रॅक्टर काऊन थांबले. अरे हो ना मला हो ना 2 मिनिटं बरं डोक्यात दुखी आला ना, हे नारायण खायला काय सांगा बा, मी माझ्याकडे वाटते. अरे बाबा अरे नारायण का, अरे काय नारायण खोकडे म्हणलं खोकडे गाडी गाडी घेऊन काय रे काऊन म्हणलं मजा का करता गरीबाच्या पोटावर नका मारू बा, पाठीवर मारा एकच. हा मोठ्या आशेवर आहो तुम्ही आता जेसीबी आणतो म्हणे राजा. हा कसं काय हे हा काही आणता म्हणलं आता कुठं वाट पाहा म्या. हा 2-3 चक्रा झाल्या घरीच सापडत ना तुम्ही. सांगा याले म्हणते मोठेपणा सांगा, म्हणजे जेसीबी घेतो म्हणून ड्रायव्हरही पाहून ठेवला वाटते. वा रे वा बेकार काम आहे बा. अरे हो ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण मी आता जेसीबी आणि ते सांगितलं बा तुम्ही आणली का. हा दुसरा ठेवला का सांगा बा तुम्ही सांगा. पण म्या काम सोडलं तिकडलं हा लोईवाल्याचं काम सोडलं म्या आणि तुमच्या जेसीबीच्या न मग आता 8 दिवस झाले मी घरी आहो, मग त्याची मजुरी कोण भरा. काय राजा तुम्ही बोलता तर हो आणि ते या असं करा. हा तुम्ही काही आणून ते सांगा मला, म्हणजे मग कसं माणूस दुसरीकडे जाते तितके दिवस. त्याचे एक घाव 2 तुकडे करायला लागते नाही का हो, नाही ते भाकर गोळ्या लागू द्यायला का हा रोज शिवरायला. अरे बा मी काय म्हणतो तुम्ही मागा लागूच नका हो, मीच आता सध्या लाईट पाटलाच्या कामाला ट्रॅक्टर हा बा काय बजेट आहे का घ्यायचा हो, ते कसं लोन साक्षात झालं तर पाहू बा. बरं काय लोक होते आपलं 1.5 एकरावर जेसीबी भेटते का मला. म्हणजे काय का मला तुम्ही फक्त फिरून राहिले वाटते मग. हा अरे म्हणलं स्वतः राजा ट्रॅक्टरवर लोकांच्या आणि म्हणतात ते 1.5 एकर वावरा घेतो मी जेसीबी. हा मोठ्या गोष्टी वाटते फक्त त्या लोईवाल्याची पाय त्या मनबेवाल्याची जेसीबी पाय. हा फालतू राजा घुमून राहिले तुम्ही. हा अवकात नाही तर काय गोष्टी करावं एवढ्या मोठमोठ्या चालले मोठे. झुंबर हे तर सुनावून राहिला तुले अवकात येऊ राहिला. अरे बा अवकात तू काढ म्हणलं तू हा शिल्लक नको बोलू राजा. हा बाई परिस्थिती मला बाई हा तू काय बा मागा लागला. हा जरा बा डोक्सर खोरा बाई इथं काय डोक्सर नका खाऊ तुम्ही, नका खाऊ डोक्सर माया हो ना. फालतू इतके दिवस खराब केले महाराजा. येतो मी आता फालतू असे कामं नका करत तू. चाललेले काय जे सोयी नाही पाहिली दमडी नाही खिशात चालले जेसीबी घ्यायले. पहा झुंबर भाऊ असं आहे म्हणलं मोठेपणा केला की मग हा हो गेला ना सुनावून. जाऊ दे ना आता काय आता सांगता येत नाही. आता आपल्या बोटाच्या पेला बरोबर नाही ते सांगत असतं म्या. जाऊ दे बा जाऊ दे डोकं दुखी होती रे हो गेली बरं झालं. जाऊ दे गेली तर हो करा ट्रॅक्टर सुरू करा आणि चला लवकर आपल्याला उशीर उरायला चला. आता किती आहे मोजले ना हो, 3000 रुपये आहेत तो देखतात. आता हे तो खिशातच ठेव. डिझेल किती रुपये 2000 म्हणे ना 2000 डिझेल टाकायच्या वक्ती 2000 रुपये द्यायचे त्याच्या हातात. मग 1000 रुपये आता ते भाजी सामान आणतील ना तर त्यावेळेस तिथे जायचं हो, संगच राहता यायचे आणि तिथे 1000 रुपये द्यायचे. हा असा खर्च होऊ द्यायचा नाही तर मग तुला माहित नाही बातच झोंगारा देते बरं. तुला ठेवून बसून इकडे तिकडे आणि येईन मग तिकडून घेऊन. हा हो एक टिपका ते घेऊन आले का नाही संध्याकाळी सारा दांगडूच करतात ते घरी. माहित नाही तुला काही टेन्शन नको ना, मी देत ना सांगा आता असे दारू पेटे हो. आता दारू घेऊ देत नाही त्याने आणि आणू देत नाही. तेच म्हणलं आता कुठे गेले ते हा कटलं बाहेर काढलं कुठे गेले म्हणलं. ते कॅन आणण्यासाठी गेले तर डिझेलची कॅन हो 20 लिटरवाली हो आपली कोणाकडे नेलती वाटते आणतो म्हणे बाट. बरोबर येऊ दे ना आणू दे ना हो. फक्त म्हणलं आता तुला लक्ष ठेवासाठीच पाठवून राहिले मी. हा हो फालतू आहे बा हो, म्हणजे चाकाचूक झाली नाही पाहिजे हो. संगत राहायचं बिलकुल द्यायच्या संगत राहतो मी हो. दे आता पैसे दे माखीशात ठेवून देऊ का मग हो 3000 आहे ना हो ठेवतो मग. हो पाहिजे पाडू नको फक्त. हा हो याच्यात ठेव काही 1000 रुपये ना दुसऱ्या खिशात ठेव 2000 रुपये हो, नाही तर मग 1000 रुपये चोर खिशात ठेवून ठेव आता लवकर आणि त्या बाबाला आवाज दे पटकन हो. दे पहिले पैसे दे खिशात ठेवून देतो. हा हो येते तोपर्यंत. मी जातो पटकन आपलं डिझेल घेऊन येतो झालं काम. हा हो ते निघाले म्हणते तिथून हा मला पटकन जाणार पटकन येणार.
आता पार्टी म्हणल्यावर थंड आणल्याशिवाय राहते काही हो ना. नाही नाही संकेतला पाठवाच लागते. नाही नाही संकेतला येऊ द्या म्हटलं. येऊ द्या येऊ द्या. हो काय होत तुम्हाला काय अडचण आहे त्याची? पण काही कामच नाही ना विनाकारण त्याला येड जरा मारणं हिंटी हो ना. घोडी मिली वजन फिशिंग रूमला येड जरी ना काही काम आहे का त्याचं आणतो त्याला आणतो आता संध्याकाळी भाजी गिजी सगळं आणून राहिलं मी. येतो ना मी तुमच्या संग पाहिजे ना. काही हिशोब कमी जास्त असला तर मग हो मी डिझेलची कॅन घेऊन धरायला पाहिजे नाही का? त्यामुळे म्हणतं हो ना आणखी बाई हो ना थंड कसा हो ना अरे पण जाऊ दे बा तुम्हाला काय वाटते का मी काय काय काही असं का 10 रुपयाला चाललो कुठं काही आपलं तुम्ही काही भरले बा शकटा. नाही शेकाचं नाही हो पण संग असू द्या तुमच्या संग. जा भाऊ जा. हो, संकेत बस लवकर कटल्यात बस चाल. हो, जा आता लवकर या पटकन हो ते याच्यात. हो काय आता विनाकारण पुराले तकलीफ देतो मग काय हो बरं चाल जाऊ तिला पैसे घेते ना पैसे किती दिले त्याजवळ 1000 रुपये म्हणता ना. मग 2000 रुपये डिझेल साठी 1000 रुपये भाजीचे सामान आणाले. 3000 रुपये दिले आणि उद्या आता भैमुगा शेंगा इकायला सांग तर म्हणलं पैसे माय वापस देऊन देजा जेवढे घेतले ते. तेच म्हणलं जाय बुवा संकेत. हो जा पैसे म्हटलं बरोबर ठेव. हो ना सगळे देऊन दे तुले पैशाचं काय टेन्शन नाही देतो ना आता मग उद्या ही कुठे फक्त ही किलो काही दम नाही का हो ना हो चला लवकर चाल संकेत बसून जरा पैसे बरोबर ठेव नाही तर माझं देऊन दे मग फालतू पाडशील गिडशील तर बसा लागल. राहू द्या महापाशी राहू द्या मग देतो मी तिथे गेल्यावर. चला चला बसा अंडर चला. आता इथं डिझेल घ्यायला लावं लागून आपल्या गावातलं सामान घेऊन घ्यायला लागून नाही का हो म्हणजे सगळं मटेरियल आणलं की जाय तिकडे. बरं संकेत मी काय म्हणतो हो आता तू काय कर आपल्याला जरा अर्धा घंटा लागते डिझेलले हो जरा हाईट डबक्यावाले तर म्हणलं तू लाईनमध्ये उभं करतो तुले आणि मी जातो गावात नाही सगळं सामान घेऊन ऑर्डर समार येते हो तर म्हणलं आता फक्त एक काम करतो आपल्याशी किती 3000 रुपये ना तर माझं 1500 रुपये द्या हो 1500चं डिझेल टाकून घेतो 1500 माझं दे. काय 2000 रुपये डिझेल घेता म्हणता ना. घरीच तर म्हण तुम्ही 2000 रुपये डिझेल आणि 1000 रुपये सामान. अरे 1500च बस झालं ना आपलं काय वावर का 10 एकर आहे का मग 2 एकराले बस झाले का माझ्या शिल्लक सांगते ना मग 500 रुपये आपल्याला आता कमी जास्त पडेल मी कोणा तोंडाकडे पाहू तिथं हो 1500चं बस होते पण आपल्या गाडीतनी 200 रुपये आहे अजून टाकू 100चं मग येता फक्त तू माझं आता 1500 देईन 1500 तू घेऊन तुला मी उभं करून देतो तिथं. आता हे बघ कोणाला फोन आला हॅलो हां बोला भाऊ कोण बोलता हॅलो. हॅलो शिंगमारे सर बोलतो म्हणलं मी हो ते आपलं संकेतचे वडील बोलता ना तुम्ही अजबराव नागपुडे तर म्हणलं मी शाळेवरून बोलत आहो ते आपलं फीचं म्हणलं फी बाकी आहे ना ते भरावे लागेल ना तुम्हाला. आता यायची मनात काय करा आता अजून शाळा उघडायचीच आहे ना अरे हो पण अजून शाळा उघडायची आहे ना सर शाळा उघडू द्या ना मग भरू ना फी. मग तुम्ही शाळा उघडायच्या दिवशी पैसे भरणार आहे का अरे म्हणलं ॲडमिशन आम्हाला मग दुसरी करता येईल जर तुम्ही फी भरू शकत नसाल तर कारण की आता त्याची पुस्तकं आलेले आहे ते घेऊन जायचे आहे दुसरी गोष्ट त्याचे कपडे शिवायसाठी कपडा घेऊन जा बाकीचे आता तुम्ही अजून भेटाय नाही दिली शाळेला इतके दिवस झाले लवकरात लवकर उद्या तुम्ही फी जमा करा आणि ॲडमिशन कन्फर्म करा आम्हाला प्रमोशन वगैरे करावं लागतं ना आता ऑनलाईन युडायसमध्ये त्याला भरावं लागते ना. हो ना येतो आम्ही परंतु कसं आहे सध्या आमच्या मग गडबड आहे ना शेतीचे कामं चालू आहे आमचे नागरट्या हे ते सध्या आमचं येणं नाही होत ना. ते सगळं बरोबर आहे तुमचं मी काही म्हणत नाही परंतु तुम्ही फी लवकरात लवकर उद्या कोणती हालती ती भरा कारण की आम्हाला प्रेशर असते ना पुस्तकाचे पैसे जमा करायचे आहे कपड्याचे जमा करायचे आहे आणि या वर्षीची फी 3000 रुपये वाढली म्हणलं 15000 रुपये झाले आता पूर्ण 15 ते जमा करून घ्या तुम्ही पूर्ण. म्हणतं याची दरवर्षी 2-3 वाढते अरे पण वाढली का बा मागच्या वर्षी 12 होती आता 15 केली पुस्तकाचे अलग पैसे म्हणतात कपडे बिचेच घ्या लागते म्हणलं बरोबर लाट डबा घरीवाले आमच्या कष्टकऱ्याच्या मला भाव तेच आहे ना. हे तर काहीच नाही ना तुम्ही पुढे शिकवा मग समजा तुम्हाला काय पैसा लागते कसा लागते ना तर उद्या तुम्ही कोणती हालती द्या नाही तर ॲडमिशन कॅन्सल होईल ठेवतो फोन मग. शाळेचा फोन आहे का फी भरा म्हणते वाटते. इंका आता बंदूक लावली ना उद्या फी भरा म्हणे नाही ॲडमिशन कॅन्सल होती हो ते कपडे जेवढे होते आणि ते पुस्तक अजून मग आता 15-20 हजाराचा गाला आहे उद्या बरं पाहू ना काही टेन्शन नाही आपलं उद्या भैमुग विकला की भरून टाकू बरं ठीक आहे मग मी येऊ का मग आता थांबतो मग कसं करतो मग. थांबा ना दोघे जण जाऊ आपण संग. हो तुम्ही नको येऊ एकटे. हो तुम्ही गेले की मग माहिती आहे मला. बाबा काय तू का नाही तू मायने पाठवतो तुला मावर लक्ष ठेवायसाठी अरे पण मी घेतच नाही ना बाबा आपल्याला आता एवढी परिस्थिती समजत नाही का हो तू नको काळजी करू अरे मला सगळं समजते ना पण काय करतो डॉक्टर काम नाही करत ना टेन्शन येतं मावर दे लवकर हो 1500 रुपये दे तू तिथे डिझेल घेऊन घ्या तोपर्यंत मी सगळं मटेरियल घेऊन चालला येतो. देतो खरी मी हो नाही तर पाहिजे तुम्ही तिकडे जाऊ ना नाही तर मला ऐकायला लागतं बरं. हो लक्ष ठेवायसाठी ते मला पाठवलेलं आहे. नाही ना भल्या माठारा नाही पिट ना मी हो दे 1500 दे. जो पहा ना 20,000चं पहा तुम्ही कसं बी भरण्याची लय अडचण आहे ना. म्या तुम्हाला माल टाकला आता मागचे काटून दिले बुवा आता कमीत कमी पुढच्या दृष्टीनं मला एवढ्यानं होत नाही ना माय तुम्ही 20,000 कोणत्या हालतीत मला सोयाबीनवर देतो मी तुम्हाला तुमचा पैसा राहू देतो का मी सांगा बा आता. काकाचे पैसेच मागू नका तुम्ही माल आणले तेवढे घेऊन जा अंगावर मागूच नका आता हो बी भरणार बा तुम्ही ॲडजस्टमेंट करा काही करा कारण की माझं बजेट नाही ना मग लोकांचे पैसे आले नाही ना अजून आता म्हणजे गव्हाच्या वेळेस पैसे नाही लोकांना भैमुगार देतो बा अजून लोकांचे पैसे आले नाही हो याला त्याला दुसऱ्या दलालाकडे टाकते आणि मी बस तिकडे झमझम करत असे काम आहेत न दिलेले पुरले बा. बरं हे बा एक काम करा तुम्ही 2 दिवस थांबा हो कसं आहे भैमुगा शेंगा येऊन राहिले लोकांच्या हो लोकांच्या अंगावर आहेत ते पैसे जर आले तर ॲडजस्टमेंट करावं लागते याची टोपी त्याला त्याची टोपी असं चालू आमच्या आता काय करतं आपल्या जवळचा पैसा नाही एवढा हो ना चालवा लागते अरे हो ते तुमच्या गावचे आपलं नागपुडे आहेत का हो अजबराव हो त्याचा भैमुग काढला का काढा अजून. ए बाबा झाला त्याचा भुईमुग काढणं वाहून चिवून त्यानं घरी शेंगा आणून भरल्या ना त्यानं मग काय तर हो ना रात्री आणला काही आता आज सकाळी एक ट्रिप आणायला गेलता ते. आता फोन करायला लागेल त्याला नाही तर अजून 4 द्या झाल्या का हो ना गव्हाच्या वक्ती नेली 20,000 रुपये त्याच्याकडे थांबा 1 मिनिट उचलत नाही वाटते उचलत नाही मग काय तर पैसे दिले अंगावर की बस फोनच उचलत नाही तर असं आहे ना काम लोकांचं लोक पैसे अंगावर मागतील काय करा दलाल आहे ना.
रामराव हो अजयरावजी हो काय मालटाल काही आणली नाही तुम्ही तर ते कटलं बंद केलं का कटलं आणत सगळ्या एवढ्याच मागतो ते पैसे बियाट बघतात अरे हो काय तुम्हाला सांगा राजा घनश्याम भाऊ हो ना हे कटलं पायटो वाटा काय चालूच नाही उरालो राजा कायचं काम आहे काय नाही आता हो ना पायटून आता येतो लावतो रे कामं कमी जरा शेतीचे कामं चालू आहे म्हणून येणंच नाही राहिलं हो ना पण ती आपली कलम बाकी आहे ना 20,000ची ते जमा करायला लागतात ना आता भैमुग आला वाटते तुमचा काढला वाटते भैमुग घेऊ मग कोणत्या तरी काष्टकारानं पाठर मारली वाटते आपल्या गावातल्या असं असं हो काढला ना काढला भैमुग काढला हो आता कसं अजून आता घरी आणणं चालू आहे काही आणला हो येतो मी हो 1-2 दिवसात येतो मी काही वाना नाही हो ना तेच म्हणलं हो आता समजलं काढला म्हणून भैमुग हो मी आला घेऊन या लवकर मग हो कारण की आता पैसे मला लोकांना देणं घेणं अजून करावं लागतात ना वेळ जरासं डमणं स्टेल नाही का हो ना माल आला की वाटच माहिती होते हो ना आता याची द्याव का फीची द्याव का जवायची द्याव का बी बियाणा ना जाऊ द्या पहिले थंड घ्या बाकी नंतर पाव बरोबर हो काही वाना नाही बट 2 दिवसात येतोच मी पैसे जमा करून टाकतो तुमच्या भैमुग घेऊन येतोच मी हो ठीक आहे ठेवतो मग